नयनतारा आंटी लिसन ना, मी काय म्हणते, कमळी आणि ऋषीचं लग्न अवॉइड करण्यासाठी ना एकच उपाय, माझं आणि ऋषीचं लग्न लावून टाका, मला या घरची सानू बनवा. अनिका स्टॉप इट. सगळ्यात आधी तू ऋषी बद्दल जे काही बोलतेस ना ते बोलणं आधी बंद कर. आणि ऋषीच्या लग्नाबाबत जो काय निर्णय घ्यायचा आहे ना तो आमचा आम्ही घेऊ. तुझ्या सजेशनची त्याला गरज नाही. आणि खरं तर तुझ्याही लग्नाबाबत तू हे असं परस्पर बोलता कामा नये, कळलं का? कारण तुला कुठल्याही गोष्टीची अजून समज नाहीये आणि अक्कल पण नाहीये. तू आता तुझ्या घरी जावस हेच बरं. जा. फाईन, मी जाते घरी. माझं काय, मी तर फक्त इथे फॅक्ट स्पीच करायला आलेली. बट तुम्हाला ऐकायचं नाही तर ठीक आहे, फिरू द्या त्या गावछाप सोबत रेशला. नन ऑफ माय बिझनेस. पण नयनतारा आंटी, मी काय म्हणते, आई 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 हे बघ, मला असं वाटतं तू स्वतः ऋषीला कॉल कर आणि कन्फर्म करून घे ना तू नेमका कुठे ते. हो आई, तुम्ही ऋषीला फोन कराच. एक्सक्यूज मी, ऋष खोटं पण बोलू शकतो बाय द वे, यू नो दॅट राईट? ऑफिसला येतोस ना रे, इनशर्ट बिनशर्ट टाईट करून येत जा ना. कसं आहे तो ऑफिसला? माझा बघ इनशर्ट कसं आहे ना व्यवस्थित? असं येत जा ऑफिसला. जरा थांब. चल निघ आता, निघ निघ निघ. हा मॅडम. साहेब ऑफिसमध्येच? हो म्हणजे काय, टच आहे. ऋषी कुठे आहे? ऋषी तर कमळीसोबत आहे आणि हे जर मॅडमला कळलं तर प्रॉब्लेम होईल. हा मॅडम, तो मी तेच विचार करत होतो जरा. ऋषी ना ते एक महत्त्वाचे क्लायंट आले, त्यांच्यावर जरा मीटिंग करत होता. मीटिंग किंवा मग ते संपून तो केबिनमध्ये गेला असेल आता. मीटिंग रूम? हा म्हणजे मग तू कुठे आहेस? त्याचं काय झालं मॅडम, मला जरा चहा प्यायचा होता म्हणून मी कॅन्टीनला आलो होतो. मी आता निघालोच आहे. हां गुड. एक काम कर, आत कॅबिनमध्ये जा आणि तिथून जाऊन मला व्हिडिओ कॉल कर. मला ऋषीशी बोलायचं आहे. हो म्हणजे काय, करतो ना मॅडम, लगेच करतो. आता काय करू, ऋषी तर ऑफिसमध्येच आलेलं नाही आहे. साहेबा. हा मॅडम. हां जातोयस ना केबिनमध्ये? हे काय निघालंच मॅडम, खूप जिन आहेत ना. मी करतो. काय करू मॅडमनं, कसं सांगू त्यांना? हे सगळं कळलं मी खोटं बोलतोय तर माझीच काही खैर नाही. आलायस तू? काय झालं? अरे काय झालं, नयनतारा मॅडमांचा फोन आहे, त्यांना तुझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं आहे. बोला ना. हा मॅडम आहे ऋषी. मी व्हिडिओ कॉल करतो. हा आई बोल ग, काय झालं? काही नाही ऋषी, जस्ट मीटिंगबद्दल विचारायचं होतं. बोल ना, मीटिंगलाच चाललोय मी आता, बोल. नाही ठीक आहे, इट्स ओके. मी नंतर कॉल करते तुला. ओके बाय. आंटी स्कॅम आहे हा ना, एक मोठा स्कॅम आहे. तुम्हाला माहिती आहे का आजकाल स्कॅम करताय तो AI ने. ते व्हिडिओ क्रिएट करताय तर त्याने तेच केलं. बिलीव्ह मी, ट्रस्ट मी. अनिका, तू जो फोटो आणलायस ना तो पण AI थ्रू बनवला नाहीयेस कशावरून? मी तयार केलेले नाही आहेत, कळलं? आंटी ट्रस्ट मी, नो प्लीज. ऋषी ऑफिसमध्ये आहे आणि बिझी आहे. यू मे लीव नाव. आंटी, अरे यार. गेल्या त्या गेल्या. निघा. बरं झालं तुम्ही वेळेत आलात, नाहीतर आज मी संपलोच होतो. पण तू आलाच कधी? तू खाली चहा पित होतास ना तेव्हा आलो. अच्छा. बरं झालं रे, कमळीचं ऐकलं मी. चला मी जातो. सर मी पण येतोय.
काल तुम्हाला गेम बघू दिला नाहीस, आज तरी बघतो ऍटलीस्ट. नाही 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 नाही, तुम्ही ऑफिसला जावा. तुम्हाला आधीच माझ्यामुळे उशीर झालाय सर. अहो ऑफिसमध्ये कामं आहेत, मीटिंग आहेत, ते करायचं सोडून इथे टाइमपास काय करताय तुम्ही? तुम्ही जावा आधी. अगं ऑफिसला काय कामं रोजच असतात, येतो ना थोडा वेळ. नाही 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 नाही, माझ्यामुळे तुम्हाला उशीर झालेला मला चालणार नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा. एक मॅच बघून जातो सर नाही. एक पॉइंट, अहो एक एंट्री. नाही म्हणलंय ना. अरे यार, बरं ठीक आहे, संध्याकाळी मी तुला घ्यायला येणार आहे. अजिबात कुठे जायचं नाही, कळलं? अहो हे काय? नाही अहो नाही, ठीक आहे. लक्षात ठेव, संध्याकाळी 6 वाजता मी तुला घ्यायला येणार आहे. गेट जवळ उभी राहा, माझी वाट बघ. ओके, बाय. बाय. थँक गॉड आज तू तुझ्या कंबळीचं ऐकलंस, नाहीतर आपल्या दोघांचं काही करणं नव्हतं आज. नाही बरं, चला आता मीटिंग आटपा लवकर, मला नंतर कमळीला घ्यायला पण जायचंय. घ्यायला जायचे कमळीला काय घ्यायला? जाणार आहे तू? घरी जायचंयस? हे बघ, ही जी नोटीस दिलेली आहे ही नोटीस बोर्डावर लावायची. हो. आणि इतकंच नाही, ही नोटीस प्रत्येक वर्गात जाऊन मोठ्याने वाचून दाखवायची. उद्या कोणी असं म्हणता कामा नये की अरे आम्ही ऐकलीच नाही, आम्हाला माहीतच नाही ती कधी लावली होती. ते कळलं? हो मॅडम, नक्की. तुम्ही जसं सांगताय तसंच करतो मी. लाव. अरे हे काय नवीन? हो ना, 70% पेक्षा कमी प्रेझेंटी असल्यावरती परीक्षेला बसू देणार नाही म्हणजे काय? कोलेस्टेरॉल महिन्यात झाला, एवढ्यात 70% कशी पूर्ण होणार? असं कसं होऊ शकतं? हा तर मोठा प्रॉब्लेम झाला यार. ए काय इशे, काय झालंय? हे बघ, हा यो काय नवीन नियम काढलाय कॉलेजनं? म्हणजे कॉलेज सुरू होऊन महिना बी नाही झाला तर हजेरीची अट. काय नवीन? काय त्याच्यात नवीन काही नाहीये. मॅनेजमेंटने काढलेला नियम आहे तो, कळलं? आणि काय रे, तुम्ही मग सगळ्यांना विचारते मी, कॉलेजमध्ये कशासाठी येता? शिकण्यासाठी येता की टवाळक्या करण्यासाठी येता की गप्पा मारण्यासाठी येता? अभ्यासासाठी येता ना? हा नियम काय सांगतो हेच सांगतोय ना. ज्यांची उपस्थिती 70%पेक्षा कमी असेल त्यांना या वेळेसच्या चाचणी परीक्षेला बसता येणार नाही, कळलं? आणि शिस्त म्हणजे शिस्त, ती प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. हो वय, पण ह्यो नियम वार्षिक परीक्षेला लागतोय ना व, मग आता का लावायलाय? विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटना नियम शिकवू नयेत, कळलं? मॅनेजमेंट ठरवेल काय करायचं ते. आणि काय ग, आज तुझी मैत्रीण नाहीये म्हणून तिची जागा घ्यायला जाऊ नकोस तू, कळलं? एकदा सांगितलंय ना, 70%पेक्षा ज्यांची कमी उपस्थिती असेल त्या सगळ्यांसाठी हा नियम आहे. आणि वेळ प्रसंगी त्यांची स्कॉलरशिप सुद्धा रद्द करण्यात येईल. मला चांगलंच माहित आहे कडूआजीने ह्यो नियम का लावलाय की. आता काय करायचं निंगे? निम्म्याहून जास्त मुलांची प्रेझेंटी 70% पेक्षा जास्त भरणारच नाहीये. मग आपण युनिट टेस्ट द्यायचीच नाही का?